सरफरोशी की तमन्ना आज हमारी दिल में है, देखना है जोर कितना बाजुई कातिल में है। आज आपण भारतामध्ये पाहतोय की सत्ताधाऱ्यांच्या बाहूमध्ये त्यांनी सर्व ताकद लावून डावणाऱ्या जनतेवर, कामगारांच्यावर अत्याचार, अन्याय सुरू केलेला आहे। स्त्रियांच्यावर लाठीमार केला जातोय, त्यांना मारहाण केली जाते। आज सगळा उत्तर भारत पेटलेला आहे आणि बीजेपी सरकार हा असंतोष जो आहे तो दडपशाही करून दडपण्याचा प्रयत्न चालू आहे। 1100 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना अटक झालेली आहे। त्याच्यातील 400 कार्यकर्ते असे आहेत की त्यांची नाव ठिकाणा कुठल्या जेलमध्ये आहेत सांगायला तयार नाहीत। त्यांचे नातेवाईक असहाय्यपणे जाऊन पोलीस स्टेशन समोर, जेल समोर जाऊन बसतायत, पण त्यांना सांगितलं जात नाही की त्यांचा माणूस कुठल्या जेलमध्ये आहे। अशा प्रकारे आज कामगारांच्या आंदोलनावर दडपशाही केली जात आहे आणि आता त्यांना सांगितलं जाते की हे हिंसात्मक आंदोलन आहे, यामध्ये परकीयांचा हात आहे असं सांगून हे आंदोलन बदनाम करायचा प्रयत्न केला जातो। परंतु त्यांच्या तोंडातून आज भ्र निघत नाही की जे आज 11,000 12,000 रुपये दरमहा पगार दिला जातो तो वाढवण्याची तयारी आहे, किंवा मागून मागून कामगार काय मागतात, 20,000 ते 25,000 त्यांची मागणी आहे। म्हणजे ती मागणी सुद्धा ही किमान वेतनापेक्षा कमीच आहे। त्या वाढलेल्या महागाईच्या काळामध्ये आज केंद्रीय कामगार संघटनांची ही मागणी आहे की 30,000पेक्षा जास्त दरमहा वेतन पाहिजे। पण या कामगारांचा प्रामाणिकपणा हा आहे की ते म्हणतायत निदान आम्हाला 20,000 तरी द्या, त्याच्याबद्दल मात्र यांची बोलायची तयारी नाही। उलट असा आव आणतात की आम्ही सगळी शिस्त तयार करू, जे कंत्राटदार आहेत त्यांच्यावर कारवाई करू, पण मानधन वाढवण्याची मात्र तयारी त्यांची दिसत नाही। आता या 10-12 दिवसानंतर अशी स्थिती निर्माण झालेली आहे की सगळ्या उत्तर भारतातून कामगार जे आहेत ते आपापल्या गावी निघालेत आणि त्यामुळे या मालकांना आनंदच झालेला आहे, सरकारला आनंद झालेला आहे की आपोआपच हे आंदोलन विरून जाईल। म्हणजे कामगार त्या ठिकाणी तटून राहून जर त्यांनी आंदोलन अशाच पद्धतीने जर तीव्र केलं असतं, तीव्र आहेच, तर त्यांना मागण्या मान्य कराव्या लागल्या असत्या। त्याच्याऐवजी कामगार जे आहेत ते संपापेक्षाही त्यांना स्वतःची चूल घरात पेटवता येत नाही। गॅस सिलेंडरची किंमत 3,000-4,000 रुपये झालेली आहे। निदान हे मालकाने विचारात घेऊन जर ही रक्कम वाढवली असती पगाराची तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती। या युद्धाचा एक विपरीत परिणाम भारतावर आपल्याला दिसून येतो आणि जरी सरकार बोलत असलं तरी सुद्धा गॅसची टंचाई होणार नाही, प्रत्यक्षामध्ये मात्र काळा बाजाराने 3,000-4,000 रुपयाला एक सिलेंडर दिला जातो। त्यामुळे सुरत असो, उत्तर भारतामधले प्रत्येक राज्य असो, ते कामगार आपापल्या गावी आपलं सगळं गबाळ गोळा करून निघून चाललेले आहेत। तर हे सरकारने एक पळवाट काढलेली आहे, सरळ प्रश्नाला उत्तर द्यायला तयार नाहीत। आज या भारतामध्ये जगण्यासाठी 8 तास काम केल्यानंतर किमान वेतन जर तुम्ही 10,000 देणार असाल आणि 10,000मध्ये ते कुटुंब जगू शकत नाही म्हणून दररोज 12 तास काम करतं, त्याच्यात मिळणारा तो किरकोळ ओव्हरटाईम आहे त्याच्यावर जगण्याचा प्रयत्न करतात, तो ओव्हरटाईम सुद्धा डबल दराने दिला जात नाही। कायद्यामध्ये आहे आज 1 तास काम केलं तर 2 तासाचा पगार दिला पाहिजे, तो दिला जात नाही। साप्ताहिक सुट्टी दिली जात नाही, साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यानंतर सिंगलच पगार दिला जातो। खरं म्हणजे कायद्याने डबल पगार देण्याची तरतूद आहे। ओव्हरटाईम न देणं, किमान वेतन न देणं, मास्टर न ठेवणं हा फौजदारी गुन्हा आहे
शिक्षा होऊ शकते मालकाला, पण एकाही मालकावर केस करायची दानत या सरकारची नाही. सरकारने उलट सगळ्या सरकारी कामगार अधिकाऱ्यांना आदेश केलेले आहेत की तुम्ही व्हिजिट देऊ नका, मालकांच्यावर कारवाई करू नका, कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीचा वापर करू नका, अशा पद्धतीचे आदेश आहेत. त्यामुळे कामगारांनी जो एक लढा केला, लढा चालू आहे, हे करण्याशिवाय ते जगूच शकत नव्हते आणि ते चिरडून टाकण्याचा आज प्रयत्न केला जातो आहे. त्यामुळे एका कवीनं म्हटलेलं आहे, भगतसिंग इस बार न लेना काया भारतवासी की, वरना देशभक्ति के लिए आज भी सजा मिलेगी फांसी की. बम सम की बात छोड़ो, भाषण करोगे तो सीधा जेल में जाओगे. भाषण न करता ज्या महिला कामगार आहेत त्यांना फरफटत नेलं जातं, त्यांना मारहाण केली जाते, काही न सांगता तुरुंगामध्ये ठेवलेलं आहे. इतकंच काय, राजकीय कामगार वर्गीय पक्ष जे आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकलेलं आहे. तर हे सर्व सुरू असल्यामुळे आज कामगारांनी त्याला एक जो प्रतिसाद दिलेला आहे की त्यांनी नाईलाज असतो आपलं गाव गाठलेलं आहे आणि सोंटी वाचून खोकला गेला अशी जी एक म्हण आहे त्यानुसार मालकांना बरंच झालेलं आहे की पगारवाढ न देता हा प्रश्न सोडवायचा त्यांचा प्रयत्न आहे, कारस्थान आहे. तर हा ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेल्या घटनेचा अपमान आहे. किमान वेतनामध्ये सुद्धा 3 भाग आहेत कायद्यामध्ये. एक किमान वेतन आहे, दुसरं जीवन वेतन आहे, तिसरं रास्त वेतन आहे. आज किमान वेतनच मिळत नाही. त्यामुळे रास्त वेतन मिळण्याचा प्रश्नच नाही. रास्त वेतन म्हणजे त्याचं कुटुंब त्या पगारामध्ये चाललं पाहिजे आणि जीवन वेतन म्हणजे त्याचं संपूर्ण जीवन घडलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे सगळं सुरू असून असलेले कामगार कायदे सगळे नष्ट करायचे हुकुमशाही पद्धतीने हा कारभार चालू आहे. एक प्रकारची श्रमिकांच्यावर लादलेली ही हुकुमशाही आहे आणि त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न कामगारांनी केला तर त्यांना मारहाण केली जाते, जेलमध्ये टाकलं जातं. ही सगळी स्थिती आहे. दुर्दैवाने हे सगळं सुरू असताना महाराष्ट्रातला कामगार मात्र गप्प आहे, याचं आश्चर्य वाटतं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा गॅसचा काळाबार चालू आहे. आज रिक्षा चालवणं रिक्षा धारकांना शक्य झालेलं नाही कारण जो दर वाढलेला आहे. यंत्रमागामध्ये सुद्धा अशीच अवस्था आहे. 5 लाखापेक्षा जास्त यंत्रमाग कामगार महाराष्ट्रामध्ये आहे. तेही 12 तास काम करतात, त्यांना ओव्हरटाईमचा दर मिळत नाही. त्यांचा पीस रेट अत्यंत कमी आहे. मालेगाव, भिवंडी, सोलापूर, इचलकरंजी हे प्रमुख 4 सेंटर्स आहेत आणि भोवतीचे सेंटर्स आहेत. 12-12 तास कामगार काम करतात, त्यांना सुद्धा किमान वेतन मिळत नाही. पण ते शांत आहेत. ही स्थिती बांधकाम कामगारांची सुद्धा आहे. 12-12 तास काम करतात, त्या उष्णतेमध्ये काम करतात, उन्हात राहून काम करतात. त्या सरकारनं त्यांना 950 रुपये कमीत कमी किमान वेतन रोजचं आहे, पण 500 रुपये सुद्धा दिलं जात नाही. स्त्रियांना अत्यंत कमी वेतन दिलं जातं. अनेक केलेल्या कामाचे दिवस बिले शेवटची दिली जात नाहीत. ही बांधकाम कामगारांची अवस्था आहे. इतर असंघटित उद्योगातील कामगारांची सुद्धा असंच अवस्था आहे. वेगवेगळ्या सरकारच्या योजनेमध्ये कर्मचारी जे आहेत त्यांचा पगार 6 महिने झाला आता दिलेला नाही. तर याबद्दल जे संघर्ष करतायत त्यांचा संघर्ष मोडून काढणे आणि जे शांतपणे काम करतायत त्यांची पर्वा न करणे हे असं सुरू असल्याने कामगारांना आता संघर्ष करण्याशिवाय काही पर्याय नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या कामगारांनी सुद्धा हा प्रयत्न केला पाहिजे. उत्तर भारतामध्ये जे आंदोलन चालू आहे त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे, समर्थन केलं पाहिजे आणि या ठिकाणी सुद्धा लढण्याची तयारी केली पाहिजे. तर मी शंकर पुजारी हे असंघटित उद्योगातील कामगारांसाठी यूट्यूब चॅनल चालवलं जातं. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. आजचे मुद्दे पूर्ण करून मी
विवेचन पूर्ण करतोय. धन्यवाद.